आपला एक मुद्दा राहिला लिहून घ्या तो दिसत सेम साहेब दिसत जोपर्यंत मराठ्यांचा हे अहवाल येत नाही तोपर्यंत कोणतीच नोकर भरती करायची नसता मराठ्यांची टक्केवारी ठेवून करा 12-13% ज्या मराठ्यांची ती टक्केवारी ठेवून करा हा चला काय करायचं मग 6 डिसेंबर फायनल मग तुम्ही गोंधळ घातला ना असं वाटतं भाव चालल्यासारखे तुम्ही एक एक सांगितलं लक्ष देतो बिन झालं महाराष्ट्रातले सरसकट गुन्हे माझ्या घ्यायची प्रक्रिया किती दिवस टाकली दिवस मिळले होते मी आता तात्काळ मिळले पण 2 महिने झाले तात्काळ मिळली किती गृह विभागाला जाहीर करायला लागेल विस्फोट बोलून काही बोलून अरे एकावर बोलू नका पुरा राज्य घ्यायला लागेल देश सांगा ना अहो मी खटला बोलतो ते इथेच बोलतो आणखी कधी वेळेत मी आत्ता म्हणतो हा वेळेत असं किती बोलतो साहेब तुमच्यासारख्याला तरी जबाबदार माणसाला तुम्ही सांगा नाही मला की इतक्या दिवसात घेतात ते हा चला ठीक आहे ते सांगा आपल्या किती दिवसात मागवत आपण महाराष्ट्रातली मागणी किंवा लेस वर्षाकडे मागव घ्यायची घेतो म्हणतो ते आता वेळ सांगायला फोन करू अरे सरसकट म्हणलं तरी तुम्हाला वेळ गाणं नका काढू असं चिल्लर मराठ्यासारखं वागू नका मी चिल्लर मराठा असं नका वागू तुम्ही समजदार केसी फिशीरांनी निवडणारे असे पाहिजे आता ते सरसकट म्हणलं घेतो ना मी हो आता ऐका नवीन तारीख आली हा कटले अरे चिठ्ठ्या नका दे जाऊ काय कोणाला विचारायचे आणि कोणाला विचारलं तुमच्यातून होते का कोणाला विचारलं कोणी लिहून दिलं का ते कोण दादाला ऐकायला नाही आपण येत कधी कोणते लोक म्हणते 2 महिने वेळ द्यायचा का मी सगळ्यांना विचारलं 2 महिने इकडे नाही कोणी काय गेलं बोललं का हो ना त्यांच्यात मी जमीन कोणच घेतली किंवा काय म्हणून तुमचे 2 महिने द्यायचे गाडी काढे सगळे हातावर करून सांगा परत मी माझ्याकडे नका तर जे चाललाय खोटा गेलं का सगळे हातावर करून सांगा ही काढे तुमचं काय म्हणणार आहे तुमचं काय काही आणि कोणाचं घेतले तुम्हाला बोलतो इतके दिवस आंदोलन हाताळतो डोक्याला चांगलं कमी असून दिली अरे मग तेच नाही तर कोण लिहून द्यायला लागले टाइम बॉन्ड करून घ्यावे आपण त्यांचं टाइम बॉन्ड गेली केली आधी टाइम बॉन्ड करून द्यावं लागेल म्हणून त्यांनी नवीन तारीख आणली आपले जे आंतरवालीचे गुन्हे आणि जालन्याचे हे 15 दिवसात घेणार आणि महाराष्ट्रातले संपूर्ण 1 महिन्यात घेणार ओके कारण ती प्रक्रिया मोठी असं त्यांचं म्हणणं महाराष्ट्रात चला मग आता हे आमरण उपोषण स्थगित करायचं का एक मताने सांगा त्याने सलाम घ्यायचं नको खाली कसा मिळावले खाली कसा थोडा वेळ यांच्यातून संजय दादा आपण टाइम बॉन्ड करून घ्यायला लागलो शब्द ठेवायची गरज नाही शब्द टाइम घेतला होता हे बदलले
म्हणजे तुम्ही जी आपण केलेली आहे ती आणखीन ताकदीनं आणि फार फास्ट पळावं म्हणून माझी विनंती आपण विचार करून सांगू हे खाली नका रे आणि कल्याण मोठं राहिलं जायचं घरी तुम्हाला बिगर आरक्षणाचं बसा खाली खायला बोंबला का आयला मी नऊ दिवस झालं वाटत काही नसून कच्चा कच्चा गेलो होते आणि तुम्हाला सकाळपासून पिंडा खाऊन आला तरी वेगळा गच्चीत राहता ना एकदम बंद करा आयला बंद करा बरंच राहिले तुला थोडं राहिलं का तुमच्या नऊ मराठीत न पुढे मी त्यांना विचारलं बरं का आहे बरं आहे का ते म्हणलं मराठ्याला आरक्षण द्यायचं म्हणलं का पुरावं लागत म्हणलं मागच्याला त्यांना ज्यांना दिलं त्यांना ऐका पुरावे कोणीच बोला ना कारण त्यांना फुकट दिले नाही यांचं म्हणणं आहे आपण समितीत जाऊया आपली इच्छा महाराष्ट्रातल्या या काही मराठी समितीत जायचं नाही तुम्ही तुमचे उद्योग बघा आम्हाला कसं द्यायचं बघा आम्ही देणार नाही 25 तारखेच्या नंतर मुंबईचं नाक बंद होणार हे मात्र मराठ्यांचा शब्द आहे नाही नको 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 समितीत नको मला इकडे सांगा घरा जायचं समिती तिकडे कागद गोळा करू मला वाचता येत नाही नको 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 आमचा एक पण नको सांगू आम्ही सांगू पण आमचा नकोच अरे नाही जाणार मी तुम्हाला नगर मिळेल म्हणून आहे आपण काय करू मी थोडा नीट झाला का मुंबईला जायची तारीख डिक्लेअर करू आपण कोणची करायची फक्त आता सगळेजण एक जीवन राहा आंदोलन सगळे बंद करा फक्त साखळी उपोषण सुरू ठेवा फक्त साखळी उपोषण कोवर आपल्याला बांधणी करायची गुंतून पडायचं नाही ध्यानात घ्या इकडे कोपऱ्यात काय येत असेल तर लय शहाणे नका हो ऐका आपल्याला वेळ पाहिजे आपली ताकद खरी 22 वर्ष याच्यात गेलेली काही बांधवांची आयुष्य याच्यात घातलंय आता त्यांचे घातलेल्या वेळेचं सोनं करायची वेळ आली आपल्याला गावागावात जाणे बांधणी करणे सगळ्यांचं या समाजाचं सोनं करायसाठी पुन्हा पक्की बांधणी करायची कारण आता चलो मुंबई आहे त्याच्यामुळे आता उपोषण मी बी करीत नाही पण आता मी बी 2 ठोकतो का त्यामुळे आपण सगळेजण कामात राहा सगळेजण फक्त साखळी उपोषण गावागावात सुरू ठेवा बाकीचे सगळे आंदोलन सध्या स्थगित करा यंदा सध्या घराकडे त्यांना काचा फाचा बघून द्या जशी त्यांच्यात लोकांनी खेळत बरं का आपल्यावर घातलं देईल त्यांच्यात लोकांनी खेळत आपल्यावर घातलंय पण होते गेले मागं म्हणले ते नाही तर मी आहे ना मी आहेत डांबरावर बसायला लगेच आता गुंडरे मामा बी त्यांना त्यांच्या घरी जाऊन बसा सगळेजण वर नाही साखळी उपोषण हे लगातार सुरू राहणार आणि आता पहिले नंबर लावली तसे नंबर म्हणून लिहून घ्या रोज एके गावाला येऊन बसायचं इथं हा मग आता ते टाइम बंद काय होतं काय मला तिकडे येते मला का ते लिहिलं सगळे कागद दाखवा योग्य मग ठेवण्याचं बरं का मी इकडे जा ना नाही काही मी करतो व्यवस्थित मलाच व्यवस्थित करता येते तुमच्यापेक्षा मग ते तुम्हाला द्यायचं ना म्हणलं तुम्हाला लागेल ना ते थांबा ना घ्या आणखी फोटो काढून घ्या व्हायरल करायचं मी आणि तुम्ही टाइम काय लिहून देणार त्यानं हे त्याचे एवढे मंत्री नव्हते घातले सगळं सेवा घ्यायचे त्याच्यावर नाही टाइम तुम्ही उद्या द्या आम्हाला काय अडचण नाही आमचा भरोसा आहे तुमच्या
बरं साहेब उद्या द्या उद्या द्या ची सामूहिक जिम्मेदारी घेऊन उद्या उद्या द्या काही अडचण नाही बच्ची घ्यायचे सगळं तयार घ्या दोनच दारात घेऊन बसणार पाणी हे आणि ती एकदा नाही आता ठरलंच नाही स्थगित करायचं तर महाराष्ट्राला विचारलं जवळपास 10 येते जवळपास मला वाटतं 24 ते 27 जिल्ह्याचे रांग येतं सोलापूरचे येतं मला वाटतं इथं नवी मुंबईचे आहेत लातूर नगरचे पण आहेत पुण्याचे पण आहेत बीड जालना आहेत संभाजीनगर सुद्धा बरेच आहेत लातूर आहेत 27 जिल्ह्याचे लोक आहेत हेच माझे मायबाप आहेत आमचं असं ठरलेलं नसेल सध्या समाज संघटन मी करतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो कारण मी समाजाची गद्दारी करत नाही आयुष्यभर आणि मी एवढा मोठा सण असेल या जातीसाठी मी ओमराव सेवा करणे ठरलं समाज कसा माझा विश्वास नाही ठेवणारच ठेवणारच आता टाइम बंद उद्या देता ना हो साहेब टाइम बंद उद्या आणून देता ना लिखी आणून द्यायला लागेल ना उद्या तुमचं मन झालं ना मला खरं सांगा हा परवा द्या पण देणार नाही असं म्हणतो तुम्ही परवा द्या परवा द्या तेरवा द्या बस का पण तुम्ही द्या त्याचं सचिवांच्या पैसा टाका त्याचं सचिवांचं पण द्या मंत्री महोदय हे आमच्याच घेतले पण हे बघितले पाहिजे पण सचिव बघितलं का याला नामाचे घ्या नामाचे घाल तुम्हाला मागत जागा तुम्ही दोघं जाणार आरक्षण खरं करायचं का भावा स्थगित करायचं ते गोष्ट पाणी येते त्या डॉक्टरला तपासायला लावायचं का बरं मी तपासणीला जाता पण मला आता जाऊ द्या नाही ते गुतडा आणणार का हॅलो सर्वांनी खाली बसून दूध लिंबू पाणी घे लिंबू पाणी सर्व खाली बसून सर्वांनी खाली बसून या पत्ते स्टेजवर आपण सर्वांनी शिस्त पाळायची आपण ऐकलं तरच दादा ऐकणार कृपया शांत करा हॅलो स्टेज एवढं मजबूत नाहीये सगळेजण स्टेजवर येऊ नका स्टेज एवढं मजबूत नाहीये सर्वांनी शांत राहा एक मराठा लाख मराठा सर्वजण शांत राहा डॉक्टर चावरे डॉक्टर
हो अरे ह्याच्यावर आता आले मोडन त्यामुळेच म्हणलं डबल शंकरा बरोबर शंकरा विनंती करतो जालन्याचा म्हणून इंटरनेट सुरू करून द्या आमचं इंटरनेट सुरू करून द्या हे फोनवर करून पडायचे मनोज पाटील तू माझ्या चालू करा धनुभाऊ बीड का सांगा धनुभाऊ बीड का आमचे ज्येष्ठ सहकारी आणि मराठा आरक्षणासाठी समाजाचे कार्यकर्ते